नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। वाजलेत बरोबर रात्रीचे 10:30 आणि आई आता आमच्या बसल्यात जागरण करायला। तर हे कोणत्या बाबतीचं जागरण आहे ते दाखवतो मी तुम्हाला। मी दाखवण्यापेक्षा तुम्ही बघालच पूर्ण ब्लॉग। आता जस्ट सुरुवात झालेली आहे जागरणाला। ताई काय करताय ते तुम्हाला दाखवतो। कांद्यापासून सुरुवात झालेली आहे रात्री 10:30 वाजता। विचार करा, आता ताई बनवते जेवण। कारण आपण फ्री नाही होत, कामच आहे सकाळपासून। अख्ख्या ब्रह्मांडामध्ये तू एकटीच आहेस जी तू फ्री नाहीयेस, बाकी सगळे उपट सोंडे माझ्या सकट। तर असो, ताई माझ्यापेक्षा खूप बिझी आहे। अंबानीपेक्षा जास्त पैसा ताईच्या पॉकेट मध्ये। बाकी तो काही कहना है अभी। चेहरा दिसत ये देखो काय ग्लो, देखो दोस्तो ग्लो, नुसती चमका चमकी। चांदणं ग चांदणं, पीठ बरं चांदणं बोलते बेबी द डॉल। याच्या आधी तुम्ही बहुतेक वेळा ऐकलं असेल, आपण जेव्हा रेसिपी करतो रात्रीचे वाजले ते किती वाजले ते आता आम्ही सांगत नाही। आज सांगितलंय मी, पण हमखास 12च्या नंतरचाच विषय होऊन जातो। तसंच आज ताई परत गाजवायला आली आहे रात्र। हात हळू नाही तर कांद्याच्या ऐवजी दुसराच काहीतरी कापायचा आणि मग मॅटर व्हायचा, मोठा वांदा व्हायचा मग कांद्याच्या जागी। कांद्याने ताईचा वांदा केला एकदम प्रॉपर। बिचारी आजचा कांदा खूप आगाऊ दिसतो। चला, सगळं कांदा कट करून झालेला आहे। कांदा कट करता करता रडून पण झालेला आहे। बाय द वे, आजच्या रेसिपी मध्ये पनीर आहे। सो आज कुछ पनीर का बनने वाला है। फायनली सगळं प्रिपरेशन करून झालंय। आता आपण बघूया की आपल्याला रेसिपीसाठी काय काय लागणार आहे। पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला रेसिपीचं नावच सांगितलं नाहीये। आज आपण बनवणार आहोत पनीर भुना मसाला। म्हणजे एकदम इंटरेस्टिंग रेसिपी आहे। त्याचा मसाला आहे ना, तो एकदम तगडा आहे। म्हणजे भाकरी सोबत, चपाती सोबत आपण एकदम आरामात खाऊ शकतो। इव्हन टिफिनला असं काही थोडंसं ड्राय मध्ये आपल्याला हवं असेल तर ते एकदम बेस्ट ऑप्शन आहे। म्हणजे आपल्याला रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, गवार, भेंडी, मेथी, तर हे ऑप्शन बेस्ट आहे आणि असे एकदम शाळीवाला फील देते। चला, आता इकडे सगळं प्रिपरेशन झालंय आपलं। पनीर घेतलेलं आहे 100 ग्रॅम, कांदा घेतलेला आहे असा उभा चिरून, त्याच्यानंतर 1 शिमला मिरची छोटी घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे 2। आता ही आपल्याला याची पेस्ट करायची आहे, म्हणजे प्युरी करायची, ते मी तुम्हाला सांगतेच। आणि इकडे कांदा घेतलेला आहे 1.5 बारीक चॉप करून, लसूण घेतलेली आहे 7-8 पाकळ्या मस्त सोलून आणि बारीक चॉप करून। अद्रक आता इकडे प्रमाण तुम्हाला कमी दिसेल, कारण भाऊ राहायला आमच्या अद्रकाची जरा ही आहे, एलर्जी आहे, अद्रकची एलर्जी। आम्हाला फ्राईड राईस मधलं चालतं, असं नाही चालत। हे जरा कमी घेतलंय म्हणून। आणि चितळ्यांचं दही मी फर्स्ट टाइम यूज करते, नेहमी आपण अमूल दही यूज करतो। आता ते नावामध्ये काय मी हे नाही करत, बट आपल्या टेस्टला बघायचं कसं आहे ते। आता आंबट असेल तर नेक्स्ट टाइम पासून हे नाही मागवणार। अमूलचं दही आंबट कमी असतं तर ते बरं पडतं। त्याच्यानंतर जिरा आहे, इकडे जिरा घेतलेला आहे, बटर घेतलेला आहे, कसुरी मेथी, काश्मीरी लाल मिर्च पावडर, काळी मिरी पावडर, धणे पावडर आणि आपले बेसिक हळद, मसाला, मीठ, तेल एवढं। तर पहिले आपण काय करायचंय, मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला टोमॅटो ग्राइंड करून घ्यायचं। टोमॅटो घेतलेले त्याच्यामध्ये, हे तर मी नंतर घेते पण याच्यामध्ये तेवढंच मावलं म्हणून। आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं ऍड करायचं। टोमॅटोची प्युरी असते त्याला लाईट कलर असतो, पण काश्मीरी मसाल्यामुळे त्याला एक चांगला कलर येईल आणि ती प्युरी मग आपल्याला आपल्या भाजीमध्ये ऍड करायची। बाई, ताईने आता जी प्युरी केली ना टोमॅटोची, बघा ना कसला टेक्स्चर आला त्याच्यामध्ये, एकदम वातावरण टाईट केलेलं आहे। सुगंध पण म्हणजे हाय बाय, इज्जत तर हाय, खतरनाक काम केलेलं आहे। दह्याचं अख्खं पॅकेट घेतलंय आपण आणि मी दही टेस्ट केलं ना, मस्तच एकदम। मी पहिल्यांदा करते म्हणून मी माझं एक्सपिरियन्स, पण मस्त आहे, आंबटपणा वगैरे नाही। चला, आता आपण याच्यामध्ये ना थोडेसे मसाले ऍड करणार। हळद, काश्मीरी लाल तिखट, धणे पावडर। आता आपण ना घराचाच गरम मसाला केलाय तयार, मस्त सुगंधी झालाय। म्हणजे सगळे आपले खडे मसाले असतात ते मम्मीने छान भाजून असं गरम मसाला तयार करून ठेवलाय। याचा सुगंध तर बापरे एकच नंबर। मीठ घ्यायचंय आणि कसुरी मेथी, हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं। काश्मीरी लाल तिखटमुळे खूप छान रंग येतो, छान कोणत्याही पदार्थांमुळे। आणि मला वाटतंय ना, फूड कलर टाकण्यापेक्षा हे बेस्ट ऑप्शन। 20 रुपयाचं अख्खं पॅकेट होतं ना, मी संपूर्ण ऍड केले याच्यामध्ये। आता आपण दुसऱ्या नेक्स्ट स्टेपकडे वळूया, ते म्हणजेच की फोडणी। आता आपण याच्यामध्ये ऍड करूया ऑइल। तेलामध्ये आपण जिरं घेऊया, कांदा ऍड करूया संपूर्ण। गॅसचा फ्लेम मीडियम करून हे परतून घेऊया। कांदा थोडासा हलका शिजला ना की त्याच्यामध्ये मग अद्रक लसूण ऍड करूया। भाई, हे जे आहे ना, हे दोन्ही पण एकदम चुंटुले आहेत, त्याचा सुगंध तर अख्ख्या किचन मध्ये पसरलेला आहे भाई, सांगता येतो। कांदा हलका एकदम लाईट गोल्डन झालाय। आता आपण तेवढ्यामध्येच आपण अद्रक आणि लसूण ऍड करूया। बघा, अद्रक केवढंच आहे, लसूण इकडे मस्त आहे ना। कांदा 90% शिजून झालाय। आता आपण याच्यामध्ये दह्याची जी आपण पेस्ट केली होती ना, दही सगळं मिक्स मसाल्यांमध्ये, ते सगळं आपण याच्यामध्ये ऍड करूया। ओ ये भाई, मी मनापासून सांगतो, ताई आहे म्हणून आम्हाला चांगलं चांगलं खायला मिळतं।
जेव्हा ताई लग्न करून जाणार तेव्हा तेव्हा पण मिळणार. नाद केला पोरीने, नाद केला खतरनाक. आता भाई बोला मिलेगा तो मिलेगा, भाई को इज्जत. बाकी लुक तो देखो, ही ग बाई ही नुसता कचकी रे कचकी. आईच्या गावात रे. नादच नाही भाई तुझा. मला तुला अवॉर्ड द्यायचा आहे. तुझा अवॉर्ड कधीचा येतोय माझ्या. नाद करायचा नाही अवॉर्ड. अरे तुझा भाऊ आहे ना, तुला अवॉर्ड देऊनच राहणार बघ. मिक्स करून घेतले, त्याच्यानंतर आपण ही प्युरी टाकणार आहोत. आपण ते पनीर घोटाला केलं ना तसंच वाटतंय. हो ये बाप विषय झालाय, बाप विषय. नाद करती काय, करावाच लागतोय ना मेरी जान. त्याला आपल्याला ना थोडस ड्राय करायचंय. अजून मसाले येणार आहेत ना, सांगते ना मी. डोंट वरी. तुला थोडस कमी झालेलं वाटतंय. 100% ना मेरी जान. ते काय आटेश, पूर्ण आटेश, एवढा आटेश की पातळी कमी होईल. हा, मग ती पातळी कमी करण्यासाठी ना थोडेसे पेशन्स ठेवावे लागणार आहे. दही आपल्याला जेव्हा आपण ऍड करतो ना तेव्हा काय नाही वाटत, पण 1 सेकंद आणि 2 सेकंदांनी ना ते फुटल्यासारखं वाटतं दही. आपण जसं कढी कसं ढवळत राहतो आपण, बिलकुल पण साईडला होत नाही. तर ते असं मिक्स करत राहायचं आपल्याला. ते फुटेल, ते वाटेल तुम्हाला तसं, पण त्याचं लेवल आपल्याला कमी करायचे. आपण त्याच्यामध्ये बिलकुल पाणी वगैरे नाही ऍड केले, पण दही पूर्ण मिक्स होऊन थोडंसं पातळ पातळ वाटायला लागतं. तर त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर थोडं घट्ट झालंय. तर आपल्याला भुना मसाला हा मसाला आहे तो आपल्याला थोडासा आठवायचा, असा थिक असा करायचा आपल्याला घट्ट. तर त्याच्यामुळे हा आपल्याला आठवायला थोडे पेशन्स ठेवावे लागतात. स्ट्रगल इज रिअल गाईज, स्ट्रगल इज रिअल. पण आता पाणी हळू मॉइश्चर हे होतं 100% मेरी जान. आणि दही आपल्याला वाटलं की फुटल्यासारखं तरी काही हरकत नाहीये, टेस्ट तर तीच लागणार आहे. पण मेन गोष्ट म्हणजे असं मिक्स करत राहायचं. आता मी गॅस आहे ना थोडा फास्टच ठेवलाय. कडक भाऊ एक नंबर. तेवढा आटला भाऊ. आई फुल पाणी चुचलेलं आहे. मला त्या पनीर घोटाळ्याची आठवण आहे. आपल्याला वाटलं मसाले वगैरे कमी आहेत ना तर वरून ऍड करू शकतो. गाजराच्या हलव्यासारखं पण वाटतंय ना, असाच असतो थोडा गाजराचा हलवा. कुछ भी ये मॅचीच नाही हो रहा. मॅचीच नाही. गाजराचा हलवा तू बघ, तुम्हाला वाटलं ना गाईस तर मला कमेंट करून सांगा की गाजराचा हलवा पण थोडा. मी पनीर घोटाला बरोबर मॅच केलाय. गाजर का हलवा क्या है, कुछ भी नाही भाई. अरे थोडा कलर आणि ते थोडंसं वाटतंय तसं. ताई बोलते मग ताईला इज्जत द्या. तर हे आपलं सगळं झालंय मिश्रण करून. हे ना वेगळ्या आपण भांड्यात काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला परत हे सगळं सॉते करायचं. तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा बटर ऍड करूया. पनीरचे पीसेस ऍड करूया. आता याच्यामध्येच आपल्याला ना बाकीच्या गोष्टी ऍड करायच्या. कांदा, शिमला मिरची सॉते करून घ्यायचंय. पनीरला पण थोडासा गोल्डन कलर आला पाहिजे, म्हणजे हलकं असं क्रिस्पी झाल्यानंतर आपल्याला ते समजेल. आणि थोडं कांदा आणि शिमला मिरची पण थोडं शिजून येईल. आता ऍड करूया मिरच्या, ऍड करूया कसुरी मेथी, मिक्स करूया. थोडीशी काळी मिरी पावडर. पनीर आपली इकडे मस्त थोडा हलका हलका गोल्डन कलर आलाय. सॉते करून झाले आणि शिमला मिरची पण थोड्याफार शिजलेल्या आहेत. तर आपण आता याच्यामध्ये ते आपण जे मसाला तयार केला होता भुना मसाला तो आपण याच्यामध्ये. ह्याला बघून तर एकदम रिच फिलिंग येते, म्हणजे नाही का ते आपण जसं पास्ता खाल्ला होता हा एकदम रिच वाला, म्हणजे एखाद्या ताटामध्ये असं नाही का एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये गोबी सगळं असतं असं वाटतं एकदम. आता आपण हा सगळा मसाला याच्यामध्ये ऍड करणार. कडक भाऊ एकदम डेंजर लेवलचं कामकाज चालू आहे तुझं. खतरनाक तो लेवल बोलते. ओय 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 भाई साहब खतरनाक. थोडंसं हलक्या हाताने मिक्स करूया. आणि गाईज तुम्ही लोक जे ताईला रेसिपी करून फोटोज वगैरे पाठवता ना ते कमाल आहे, मात्र आवडलं आपल्याला आणि खूप बरं वाटतं. तर हे आता काहीसं फायनल असं दिसतंय आपल्याला. बटरी एकदम वाटते ना, बटरी जबरदस्त. आणि हे आपल्याला ना असंच थोडंसं ड्राय ठेवायचं. आणि हे असं मस्तपैकी टिफिन मध्ये वगैरे घेऊन जाऊ शकतो किंवा बाहेर कुठे आपण एखादी ट्रिप करतोय तर असं पण एकदम छानशा डब्यामध्ये मस्त भाकरी किंवा पुऱ्या सोबत वगैरे पण एकदम कमाल लागेल. फक्त 1-अर्ध्या मिनिटासाठी आपण झाकण ठेवतोय. पनीर बुना मसाला इज रेडी गाईस. गार्निशिंग साठी कोथिंबीर. लोक तो देखो ही ग बाई. कोणत्याही तिखट जेवणावरती लिंबू पिळणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे बबडी विथ तांदळाची भाकरी जरा खाऊन बघूया. ये तो अपना क्या बोलते मतलब एक अविभाज्य भाग आहे अपने लाईफस्टाईल ब्लॉगिंग. खास करून रेसिपीचे व्हिडिओज असतील तर भाई टेस्ट करून सांगितलंच पाहिजे. मी लिटरली मित्रांनो आता तारीफ करून करून थकलोय. म्हणजे शब्दरचना नाहीये माझ्याकडे, पण कमालीचं झालेलं आहे. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही करून बघा. आता तुम्हाला सांगतोय तर ऑब्व्हियसली नाद केलेला आहे ताईने. मस्तच झाली, जबरदस्त. कधी अशा पद्धतीची पण करून बघितली पाहिजे भाजी. खूप सुंदर झालेली आहे. म्हणजे विषयच नाही ना भाई. आता इथे विषय थेट संपतोय. बघा ना
कसलं भारी केलंय ते, जबरदस्त. प्रॉपर दह्याचा टेक्स्चर असल्यामुळे मला पण बघू, मला पण राहत नाही. सुंदर, एकदम हॉटेल स्टाईल झाली. हॉटेल स्टाईल. भाई ताईने जी भाजी केली होती ना ती एकच नंबर झालेली, खतरनाक. आणि गरम गरम भाकऱ्या खा त्याच्यासोबत, जबरदस्त. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला मित्रांनो, आय होप